नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पोलीस स्टेशन नवीन जागेचा तिढा अद्यापही कायमच. विशिष्ट मीडियाद्वारे प्रसारित वृत्त निराधार. खळबळजनक खुलासा श्री इंगळेकडून. आर्वी शहर येथील बहुचर्चित पोलीस स्टेशन नवीन इमारत जागेचा तिढा अद्यापही सुटलेला नसून या प्रकरणात कुठलाही आदेश निर्गमित झाला नसताना आर्वी येथीलच एका विशिष्ट वृत्तपत्राने जागेचा प्रश्न मार्गी लागला व तिढा सपला असे निराधार वृत्त प्रकाशित केले, जे चुकीचे आहे असा खळबळजनक आरोप जागेसाठी ज्यांनी 3 वर्षांहून अधिक काळ संघर्ष केला व अद्यापही करत आहेत असे ज्येष्ठ समाजसेवक श्री प्रल्हादजी इंगळे यांनी केला आहे. पोलीस स्टेशनला नवीन जागा मिळावी व आर्वीचा सुरक्षा प्रश्न मार्गी लागावा यासाठी जीवाचे रान करणारे श्री इंगळे यांनी त्यासाठी कधी उपोषण तर कधी पत्रव्यवहार अशा मार्गाने आपला लढा चालूच ठेवला. त्याची परिणिती म्हणून तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब यांनी 58 जागेचा आदेश पारित केला. पण त्याऐवजी 43 जागा उपलब्ध असल्याचे तहसीलदार साहेब यांनी सांगितल्यावर या बाबींवर इंगळे यांनी परत उपोषणास सुरुवात केली. इंगळे यांनी संबंधित विषयावर 3दा उपोषणास बसले होते. दर्शकांनी इंडिया न्यूज 28च्या मागील बातम्या पाहाव्यात. मागील उपोषणाची सांगता 8 फेब्रुवारी 2025 ला करण्यात आली. त्यावेळी त्यांना असे आश्वासन देण्यात आले की 5 जागा मंडळ अधिकाऱ्यांसाठी आरक्षित जागा सोडून देण्यात येईल व 10 जागा भूमापन क्रमांक 1 मधून मोजून देण्यात येईल असे लेखी आश्वासन तत्कालीन नायब तहसीलदार भोसले साहेब यांच्याकडून इंगळे यांना देण्यात आले. प्रस्ताव पाठविला आहे, आदेश निर्गमित होऊ द्या असे तहसील प्रशासनाचे म्हणणे होते. असे सर्व प्रकरण असताना दिनांक 2 मार्च 2025 रोजी वृत्तपत्रात एक बातमी प्रकाशित करण्यात आली. जागेचा तिढा सुटला, प्रश्न मार्गी लागला, जे की संपूर्ण निराधार आहे. इंडिया न्यूज 28 ने बातमीची सत्यता तपासण्यासाठी श्री इंगळे यांची भेट घेतली. सदर मुलाखतीदरम्यान इंगळे यांनी विस्फोटक खुलासे केले. खोटी बातमी प्रकाशित करण्यामागे वृत्तपत्राचा हेतू काय, की पडद्यामागे आणखी कोणी सूत्रधार आहे? बघत रहा अशाच नवनवीन अपडेटसाठी इंडिया न्यूज 28. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट. नमस्कार मित्रांनो, काल आपण आर्णी शहराची एक प्रकाशित झालेली बातमी बघितली होती की ज्यामध्ये आर्णीच्या पोलीस स्टेशनच्या इमारतीचा जागेचा तिढा सुटला असं त्यामध्ये प्रकाशित करण्यात आलं होतं. तर त्या बातमीच्या संदर्भामध्ये आपण त्या बातमीचा पाठपुरावा करणारे आर्णी येथील दुसरे अण्णा हजारे असलेले माननीय श्री इंगळे काका ह्यांची ह्याबद्दलची प्रतिक्रिया, ह्यांची मुलाखत आपण घेण्यासाठी इथे आलो आहोत त्यांच्या राहत्या घरी. तर ह्याबद्दल त्यांच्याकडे काही माहिती आपल्याला मिळते की काय, त्यांच्याकडे काही त्याबद्दल काही फोन कॉल्स वगैरे आलेले आहेत का, हे आपण बघणार आहोत. तर बघूया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ते. काकाजी नमस्कार. सर्वप्रथम तर आमच्या इंडिया न्यूज 28 मध्ये मी आपलं स्वागत करतो. तर आता आपण ह्या संबंधित विषयाशी बोलूया. काकाजी, सर्वात प्रथम मी इथे आर्णीमध्ये येण्याचं निवेदन सांगतो की तुमची जे कुठल्या तरी वृत्तपत्राची बातमी मी प्रकाशित झालेली पाहिली, तर ह्याबद्दल आपलं काय मत आहे? मी पोलीस स्टेशनच्या जागे संदर्भात दिनांक 24 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2025 पर्यंत आमरण उपोषणात बसलो असता विद्यमान तहसीलदार यांनी मला असे सांगितले की आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुधारित आदेश प्राप्त होण्याकरिता प्रस्ताव दाखल केला आहे व त्यानुसार प्रस्तावानुसार आदेश प्राप्त होताच सदर जागेची मोजणी करून देण्यात येईल व आम्ही घेतलेली 5 जागा मंडल कार्यालयाकरिता ती जागा सुद्धा पोलीस स्टेशनला देऊ असे मला त्यांनी सांगितले. त्यानिमित्त मी दिनांक 11/2/2025 ला विद्यमान जिल्हाधिकारी राजेश दोन यांच्याकडे आदेशाची प्रत मागण्याबाबत विनंती अर्ज सादर केला, परंतु मला ते न मिळाल्यामुळे पुन्हा काल मी जाऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता अजून सुधारित आदेशाची प्रत मला मिळाली नाही. म्हणून मी काल दिनांक 3/3/2025 ला लोकशाही दिनात त्याबाबत तक्रार अर्ज दाखल केला व सुधारित आदेशाची प्रतची मागणी केली. परंतु काल विशेष
एक लोकदूत म्हणून दैनिकात चुकीची दिशाभूल करणारी खोटी माहिती प्रसिद्ध करण्यात आली व त्यामध्ये सांगण्यात आले की सदरू जागेबाबतचा आदेश पारित झालेला आहे. ही चुकीची माहिती वृत्तपत्रानं जाहीर केल्यामुळे मला अनेकांचे फोन आले व त्याबाबत मला विचारणा केली व त्याबाबत मला मनस्ताप करायची पाळी आली. ही सगळी माहिती दैनिक वृत्तपत्र लोकदूत मध्ये दिलेली खोटी निराधार दिशाभूल करणारी आहे. त्यामुळे आजपर्यंत कोणताही प्रकारचा आदेश मला प्राप्त झालेला नाही. हीच माझी प्रतिक्रिया. तर काकाजी, आपण जे आता जे मत व्यक्त केलेलं आहे, तर ह्यामध्ये तुम्हाला दैनिक लोकदूत कडून काही विचारणा वगैरे करण्यात आली होती का? नाही, दैनिक वृत्तपत्र लोकदूत कडून मला कोणत्या प्रकारची विचारणा करण्यात आली नाही. त्याबाबत मी दैनिक लोकदूतचा प्रतिनिधी किशोर पवार यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मला सांगितले की मला कुठून काही माहिती मिळाली नाही. का मी फक्त अशी बातमी टाकली. मी त्यांना कागदपत्रे मागितले पण त्यांनी सांगितले माझ्याजवळ कोणते कागदपत्रे नाही. त्यामुळे माझा असा खरा विश्वास झाला की त्यांनी हे टाकलेली माहिती दिशाभूल करणारी खोटी आहे व लोकांच्या भावना भडकवणारी आहे, अशी माझी स्वतःचं मत आहे. तर मित्रांनो, हे होते आपले ज्येष्ठ समाजसेवक, आर्मीचे दुसरे अण्णा हजारे अशी ज्यांची ओळख आहे, असे माननीय प्रल्हादजी इंगळे काका. त्यांनी या आर्मीच्या नवीन जी इमारतीचे संरक्षण भिंतीचा जो बांधकाम विषयी त्यांचं जे मत आहे ते प्रदर्शित केलेलं आहे. तर त्यांनी सोशल मीडियाला आणि मीडियाला पण असं नम्र अशा स्वरूपाची विनंती केलेली आहे की अशा भ्रामक स्वरूपाच्या बातम्या मीडियामध्ये प्रकाशित करण्यात येऊ नये. त्यामुळे त्यांना तर मनस्ताप होतोच, पण आर्मीकरांना पण ह्या विषयीची अयोग्य माहिती पोहोचते असं त्यांचं व्यक्तिगत मत आहे. तर मित्रांनो, बघत राहा आमच्या चॅनल इंडिया न्यूज 28. अशाच नवनवीन अपडेट्स आपल्यासाठी आम्ही घेऊन येणार आहोत. अरे बंद कर ना. हो, बंद